इतिहास म्हटलं तर अवघी 4 अक्षर, पण हीच 4 अक्षरं कितीतरी विविधांगी घटनांनी समृद्ध झाली आहेत. ती समृद्ध आहेत संघर्षानं, प्रेरणेनं, दुःखानं आणि ठासून भरलेल्या पराक्रमानंही. पण 4 अक्षरांना शापही आहे. हा शाप आहे गूढतेचा आणि कितीतरी रहस्यांचा. हीच रहस्य, गूढता उलगडून नेमकं सत्य जगासमोर ठेवण्याचं काम करतात इतिहासकार, इतिहास संशोधक. साहजिकच इतिहास संशोधक किंवा इतिहास अभ्यासक म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात बुजुर्ग पोक्त माणसं. पण अलीकडच्या काळात काही धडाडीच्या आणि उमद्या तरुण अभ्यासकांनीही इतिहास संशोधनाचं शिवधनुष्य अक्षरशः पेलायचं ठरवलंय. यातलंच एक आघाडीचं नाव म्हणजे अमोघ वैद्य. त्याला पाहता क्षणी तुम्हाला वाटूही शकेल, हा आणि इतिहास संशोधक. असं असलं तरी त्याचा इथवरचा प्रवास मात्र चित्तथरारक आहे. अमोघचा जन्म 1998चा धुळ्यातला. बालपण तिथंच गेलं आणि 7वीला तो पुण्यात आला. विविध क्षेत्रात मुक्त विहार करताना त्यानं नाटक केलं, वक्तृत्व गाजवलं, मराठी मालिका केलं, डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आणि मग इतिहासाकडे वळला. त्याचवेळी युट्यूबच्या माध्यमातून एक चांगला इन्फ्लुएन्सर म्हणूनही तो परिचित आहे. अमोघनं इतिहासावर काम करताना भारतातल्या प्रसिद्ध अशा नालंदा विद्यापीठाच्या इतिहास लेखन प्रकल्पावर काम केलं. तसंच पुणेरी, महेश्वरी आणि पैठणी या 3 टेक्स्टाईलच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्याचा प्राचीन इतिहास ते अर्वाचीन इतिहास यावरही काम सुरू आहे आणि सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास लेखनावर काम करतोय. या जोडीलाच हम्पीतल्या ग्रहण शिल्पांवरचा त्याचा शोध निबंध आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत प्रकाशित झालाय. शिवाय मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्य, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती या विषयांवर गेली 4 वर्षे तो विविध माध्यमांतून शिकवतोय. हिमाचल पासून रामेश्वर पर्यंत जिथं जिथं इतिहास आहे तिथं तिथं लोकांना नेऊन इतिहास सांगतोय. प्रेरणा एक कलामंच या संस्थेतून नाट्य क्षेत्रात उतरलेला हा तरुण पुरुषोत्तम करंडक स्पर्धेनंतर पुढे सावित्री ज्योती नावाच्या मालिकेत भूमिका करतो आणि अचानक इतिहासाकडे वळतो. सारं गणितच बदलून जातं. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला लढबापूकडून अनेक शुभेच्छा. ऐकलं किती अफाट व्यक्तिमत्व आहे. इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक, इतिहासकार. ज्या इतिहासकार शब्दाला त्या व्यक्तीचा खरं तर आक्षेप आहे, पण कलाकार, मिमिक्री स्टार अशी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेलं एक महान व्यक्तिमत्व आपल्या समोर आज आपण उलगडणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मग फार कौतुक करत नाही, लढबापू या चॅनल मध्ये मी तुझं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर. आज आपण महान वगैरे म्हटलंय मला. आज आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत. पण मला सुरुवातीला सांग, हे कलाकार, नाटकांमध्ये काम करणं, सिरियलमध्ये काम करणं, मिमिक्री स्टार, नंतर इतिहास अभ्यासक, आता रील स्टार, काय भानगड आहे, कसा प्रवास आहे? लहानपणापासनं मला नाटकांमध्ये काम करायला खूप आवडायचं. म्हणजे अभिनय करायला खूप आवडायचं, लेखन करायला आवडायचं, दिग्दर्शन करायला आवडायचं. शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. नाटकांमध्ये सगळ्यात जास्त. म्हणजे मी वर्गात खूप कमी वेळा बसलोय. माझे शिक्षक जे बघत असतील त्यांना माहिती असेल की मी कमी वेळा वर्गात बसायचो आणि कारण काढायचो वर्गातनं बाहेर पडण्यासाठी. खरं तर पहिले मी मूळचा धुळ्याचा आणि धुळ्यामध्ये अगदी छोटी छोटी नाटकांमध्ये मी भाग घ्यायचो आणि भगवद्गीतेच्या पाठांतर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. तर पुण्यात मी माझ्या 7वी मध्ये आलो आणि इथं आल्यानंतर पहिलं वर्ष कसं ते हे असतं की आपण काही करायचं नाही, आपल्याला काही ओळख नाही आजूबाजूची, म्हणून पहिलं वर्ष एकदम तसंच मी सोडून दिलं, काही केलं नव्हतं आणि मी खूप अबोल होतो खरं तर. आता तुम्ही म्हणालात की ते पॉडकास्ट आणि हे, तर मी बोलायचोच नाही कोणाशी. 8वी मध्ये माझ्या एका मित्राने, आलाप कुलकर्णी म्हणून त्याचं नाव, खरं तर त्याला पहिलं श्रेय जातं मला बोलतं करण्याचं आणि हे करण्यासाठी. आलाप कुलकर्णीने मला तो वक्तृत्व स्पर्धेत प्रचंड उत्तम आणि तो अभिनय पण उत्कृष्टच करतो, अजूनही करतो. तर त्याने मला सांगितलं की तू वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार का, कारण त्याच्या बरोबरचा जो मुलगा होता 2 एंट्रीज जायच्या, तुम्हाला माहिती असेल वक्तृत्व स्पर्धेत, दुसरा काहीतरी आजारी पडला का नव्हता म्हणून. तर मी म्हटलं नको मग मी नाही करणार. तर त्याने मला असं सांगितलं, अरे आपल्याला ऑफ पिरियड मिळतो, म्हणजे आपल्याला लेक्चर्सला बसता येत नाही. तर ते लेक्चर्सला बसता येत नाही म्हणून मी पहिल्यांदा पुलंचं उतारा पाठांतर मध्ये भाग घेतला होता. तर पु ल देशपांडेंचा तो उतारा पाठांतर केला आणि त्यात लकीली त्याच वर्षी मला पहिला नंबर मिळाला. मग ते
एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पहिला नंबर मिळू शकतोय, म्हणजे नंबरात येऊ शकतोय हे वाटणं, आणि दुसरं म्हणजे की आपल्याला लेक्चरला बसता येत नाहीये, या दोघांचं व्यसन लागलं मग आम्हाला. मग आम्ही कुठेही स्पर्धा असेल मग ती शोधून आणायचो आम्ही स्पर्धा. सर ही स्पर्धा आहे बरं का, मग कुठेही कोंडव्यात असेल, राजगुरुनगरला असेल, कुठेही स्पर्धा असेल ते कुठलीही शोधून आणायची आणि सांगायचं असं असं आहे. आणि मग लोकांना गोळा करायचं, कारण तुला लेक्चरला बसायचं नाही, तुला लेक्चरला बसायचं नाही, तुला लेक्चरला बसायचं नाही. असं करून करून आम्ही मग लेक्चरला न बसणं, वरनं काय म्हणूया शाळेसाठी काहीतरी मिळवणं, हे माझं 8वीत सुरू झालं. आणि 9वीच्या एंडला ते एक लक्षात आलं की लेक्चरला बसणं हा आपला मोटिव्ह नाहीये. तर जसं आपण अभ्यास करून पहिला नंबर मिळवला जातो, तसंच कुठेतरी पहिला नंबर मिळवून आपण शाळेला मोठं करायला. कारण तो एक प्रकारे आपण ती देवाणघेवाण शाळेची अशी मला म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ती देवाणघेवाण जी असते शाळेची, ती अशी नाही की तुम्ही फी भरली आणि त्यांनी तुम्हाला शिकवलं. ते तुम्हाला शिकवतात, त्याचं ऋण फेडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असतं, ते हे शाळेला मोठं करणं असतं. फी भरणं हे काही ऋण फेडण्याचं काम नाहीये, ते तुम्ही ती शाळा चालावी किंवा आणखीन काहीतरी तुम्हाला त्या गोष्टी मिळाव्या यासाठी पैसे भरत असतात. मग 10वी मध्ये आणखीन मोठ्या पद्धतीने नाटकाचं स्वरूप वगैरे वगैरे असं करत करत ती 10वी झाली, ढाल वगैरे मिळाली, वक्तृत्व स्पर्धेत छान. पण 11वीत बार गेलं सगळं. बर. 11वीच्या एंडला, 11वीत मी सायन्स घेतलं होतं. माझी अशी इच्छा होती की सायन्स घ्यायचं आणि मस्त जेनेटिक्स मध्ये रिसर्च करायचं. मला अजूनही सांगितलं की तू जेनेटिक्स मध्ये रिसर्च कर, तर मी करणार. मला सांगितलं सगळं सोड, पैसे आम्ही भरतो, तुझा काय म्हणूयात जॉबचे पैसे सुद्धा देतो महिन्याला. तर मी जेनेटिक्स मध्ये पूर्ण रिसर्च करायला तयार, मला एवढं आवडतं जेनेटिक्स. तर मी ते रिसर्च आपलं सायन्स घेतलं आणि माझं व्यवस्थित चालू होतं. पण त्याच वेळेस काय म्हणत थोडंसं ते कुठं ना कुठेतरी असतं. मी 7वी मध्ये मला पहिल्यांदा प्रेरणा एक कलामंच नावाची एक संस्था आहे स्वाती उपाध्यांची, ते तो उन्हाळ्याच्या शिबिरामध्ये टाकलं होतं. ते उन्हाळ्याच्या शिबिरात जायचं, छान ते नाटक करायचं उन्हाळ्याच्या शिबिर संपताना आणि परत यायचं. मग तो कॉन्टॅक्ट काहीच नाही. 7वी, 8वी, 9वी, 10वी मी नाटकात काम करत होतो, पण ते आपल्याला ह्यातच काहीतरी करायचं. 8वीत असताना 7वी पासून म्हणजे मी पुण्यात आलो आणि मग ते सुरू झालं असं. 10वी मध्ये मी नाटक केलं. त्याला मला त्या ताई ज्या होत्या आमच्या स्वाती ताई, आम्ही त्याला अजूनही मी म्हणतो, मी अजूनही तिथं जातो. तर ते करत असताना त्या मला म्हटल्या की तू छान करतोयस, तू याचा विचार केला पाहिजेस. तरी त्यावेळेस कुठं डोक्यात होतं. वडिलांनी मला प्रशांत दामलेंचं एक हे होतं काय म्हणूयात आपलं स्कूल होतं, थिएटर स्कूल, त्यामध्ये मला टाकलं. 11वी 12वीत टाकलं आणि ते इतकं फुल फ्लेज सुरू झालं. 3 महिने मी लेक्चरलाही नव्हतो आणि एकदम जबरदस्त ते सुरू झालं. आणि ते करत असताना माझ्या वडिलांना असं जाणवलं की ह्याचा कल वेगळा आहे. म्हणून एरवी घरामध्ये आर्ट्स घेतलं तर त्रास होतो लोकांना असं म्हणतात. माझ्या घरी मला कंपल्सरी आर्ट्स घ्यायला लावलं सायन्स सोडून. मला सांगितलं की तू सायन्स सोड, कारण तुझा सगळा कल आर्ट्स कडे, हिस्ट्रीकडे आहे. कारण हिस्ट्री आवडत होतं लहानपणापासून. जाणता राजा वगैरे बघणं असायचं, वाचणं असायची, किंवा आपले बाबासाहेब पुरंदरे असतील त्यांच्या समोर लहान असताना ते धुळ्यात यायचे, तर गोष्टी सांगणं असेल, त्यांना ऐकवणं असेल, थोडंफार काहीतरी कौतुक व्हायचं म्हणून हे चालू होतं. तर तो कल आहे तुझ्याकडे, तर तू आर्ट्स घे, ऐक माझं. आणि तो फक्त वडिलांनी नाही तर वडील असतील, आई असतील, माझी बहीण असेल, आजी आजोबा, माझे नातेवाईक, आत्या मामा वगैरे सगळ्यांनी ते धरून ठेवलं की नाही तू आर्ट्सच घे. त्यांचं ऐकून मी 12वीच्या मध्यात पण नाही, आपण फॉर्म भरतो फायनलचा, तो फायनलचा फॉर्म भरण्याच्या 1 महिना आधी मी आर्ट्स घेतलं. तो फॉर्म भरला, प्रिलिम दिली आणि लगेच 12वीची परीक्षा दिली. म्हणजे यामध्ये त्यांचंही हाते मला पास करण्यामध्ये, नाही तर मी ठो होतो काहीतरी. कारण मी आबासाहेब गरवारे मध्ये होतो आणि ते मराठीत नव्हतं सगळं, तर मानसशास्त्र वगैरे असे विषय होते, ते मज्जा संस्था वगैरे वगैरे. पण हा हे ठरलं की आता आपण काम करायचं, तर ते नाटकात काम करणार आहोत. तर नाटकात काम करण्यासाठी 12वी झाली. 12वीत चांगले मार्क मिळाले. फर्ग्युसनला ऍडमिशन घेतली. फर्ग्युसनला प्रथम वर्षाला सगळे विषय असतात, त्यामुळे मी सायकोलॉजी वगैरे वगैरे पुन्हा घेतलं. आणि एक असं त्यावेळेस असं उगाच बोललं जायचं की तुम्ही जर पहिले आले असाल ना, नवीन असाल, तर तुम्हाला नाटकात ऑन स्टेज घेणार नाही. मी आपलं माझ्या वडिलांनी सांगितलं की तू जर नाटकात जाणार असशील तर ऑन स्टेज जायचं, कारण इतकी वर्ष करतोय तर ऑन स्टेज जा, नाही तर नको जाऊन मग आपला अभ्यास करत पुढे जा.
म्हटलं बरं. पहिल्या दिवशी ते वर्कशॉप होतं म्हणून मी गेलो आणि माझा मित्र ऋग्वेद सोमण होता आणि ओंकार कांबळे दोघे, सॉरी प्रणव म्हैसाळकर म्हणून होता. तर असे दोघं होते आणि दोघांनी असं वर्कशॉप घेतलं होतं. सगळं झाल्यानंतर ऋग्वेद सोमण माझ्या इथे आला आणि मला म्हणाला की नाटकात काम करणार का ऑन स्टेज. बर. मग मी म्हंटल चांगलं पहिल्या वर्षी व्यावसायिक नाटकाने नाही, पुरुषोत्तम करंडक साठी. कॉलेजला गेलं की पहिलं काय तर पुरुषोत्तम करंडक करायचं. तर म्हटलं नक्कीच करणार. मग पहिलं नाटक गवत नावाचं दमा मिराजदारांची कथा होती. त्यांची प्रचंड सिरियस कथा आहे. म्हणजे आपण दमांना खूप कॉमेडी विनोदी कथा लिहिलेल्या ऐकलंय, सादर करताना बघितलंय. तर गवत कथा प्रचंड सिरियस आहे आणि ती अशी हलवून टाकते तुम्हाला, अशी ती आम्ही सादर केली. त्यात छोटंसं पात्र होतं माझं. पण त्यावेळेस ऋग्वेदची खूप चांगली मैत्री झाली आणि त्याने मला त्या स्टेजवरचा वावर आणखीन शिकवला. टप्पे टप्पे असतात बघा, की तुम्ही लहान असताना तुम्ही जे शिबिरात काम करत होतात आणि मी म्हणजे मला स्वातीताईने अगदी निजा मेहतांपर्यंत पोहोचवलं की करायचं कसं. पण ऋग्वेदने मला आणखीन काय शिकवलं तर त्या स्टेजवर पुरुषत्व एका स्पर्धेसाठी कसं वावरायचं, कसे ते गणित असतात. त्यानंतर त्याच्याच पुढच्या वर्षी विनोदोत्तम मध्ये गेलं. पण मला कॉन्फिडन्स अजिबात नव्हता की मी ऍक्टिंग चांगली करू शकतो. हा, ते फिरोदिया वगैरे. मग त्यामध्ये माझे मित्र खूप चांगले आले, ओजस मराठे किंवा सिद्धार्थ जोशी वगैरे असतील. यांनी एक धरून ठेवलं की नाही तू करू शकतोस. मग हे करत असताना झालं काय की दिवसभर आम्ही पडीक असायचो त्या हॉलमध्ये तालमींसाठी. तालमी नसल्या तरी म्हणजे की पुढच्या नाटकाची चर्चा. तर चर्चा करायला आवडतं प्रत्येकाला. तास 2-2 तास चर्चा करायचोय, गप्पा मारायचोय. आता इथं प्रॉब्लेम यायला लागला सेकंड इयरला. स्पेशल फर्स्ट इयरला तोच प्रॉब्लेम आला. फर्स्ट इयरला आता मी कसं सांगावं, पहिल्यांदा इकडं सांगतोय, मी सांगितलं तर फार ऑड होईल. पहिल्यांदा मला बॅक लागला. कारण असं मी अभ्यासच करून गेलो नाही आणि मी असं होतं इंग्लिशचा पेपर 10वी 11वी 12वी पर्यंत पॅराग्राफ असतात आणि लिहायचं. फर्स्ट इयरला पॅराग्राफच नाही, सो मला प्रश्न डायरेक्ट लिहायचंय. तर ते काही झालं नाही माझ्याकडनं आणि ते 2 बॅक लागले, 2 का 3 बॅक लागले. त्यातला पहिला बॅक माझा इंग्लिशचा लागला आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मला दुसरा बॅक जो लागला तो इतिहासाचा लागला. शाबास. अभ्यासच करून गेलो नव्हतो. मग आता त्यामुळे मला सेकंड इयरला लिस्ट मध्ये नाव लागणं खूप अवघड. इतिहासाचा बॅक लागलेला हा माणूस पुढे इतिहास अभ्यासक झाला, लक्षात ठेवा. आणि त्याचं श्रेय परत तेच की सेकंड इयरला घ्यायचं काय मग, अशी गोष्ट पाहिजे की आपल्याला ती जमू शकते. तर त्यातल्या त्यात मला 10वीत कुठे चांगले मार्क पडले होते आणि 12वीत कशात चांगले मार्क पडले सगळ्यात जास्त ते संस्कृत मध्ये पडले. तर मी म्हटलं संस्कृतला नाव टाकावं आणि मला संस्कृतला लागलं. मग त्याच्या अगदी कमी लेक्चर्सला मी बसायचो. पण त्या सगळ्या मित्र जे होत्या म्हणजे माझ्या मॅक्सिमम संस्कृतला मुलीच घ्यायच्या. 2-3च मुलं होते, आम्ही 2 मुलं आणि बाकी सगळ्या मुली होत्या. त्यांनी खूप मला सावरून धरलं. त्यांनी माझा अभ्यास वगैरे सुद्धा घेतलाय कारण मी नाटकात व्यवस्थित काम करायचो म्हणून. सेकंड इयरला मी विनोदोत्तम करंडक मध्ये होतं, आमचं नाटक होतं पडद्यामागचं म्हणून. ते नाटक जे झालं ते खूपच चांगलं. म्हणजे त्यावेळेस आम्ही व्हाईट वॉश मारला. नॅशनल लेवलची स्पर्धा असते आणि त्यावेळेस मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं. अरे वा. नॅशनल लेवलला पहिलं. आणि अभिनय नैपुण्य म्हणून पण त्यांनी दिलं, ते पण मिळालं. मग तो जरा असं ना मास चढतं आपल्याला, पण यस आता आपण करू शकतो. मग त्याच जोरावर संस्कृत नाटक केलं, त्यात आम्ही दुसरे आलो. त्याच जोरावर पडद्यामागचाच आम्ही संस्कृत व्हर्जन केलं. त्यावेळेस आम्ही व्हाईट वॉश मारला. म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदा असं झालं की नॉन संस्कृत जे म्हणजे ज्यांना संस्कृत माहिती नव्हतं ह्या लोकांना संस्कृत शिकवून पाठांतर करून घेऊन तेच नाटक आम्ही संस्कृत मध्ये उभं केलं. त्याला पहिला नंबर मिळाला. व्यावसायिक होतं ते, व्यावसायिक आम्ही केलं नंतर. त्याचा लकीली त्याचा एक गोष्ट अशी की आम्ही म्हणायचो की त्याची कधीच तिजोरी रिकामी राहायची नाही. आम्ही कधीच आम्ही एकच प्रयोग केलाय त्याचा, स्वतःहून लावलेला. त्याची तिजोरी आम्ही आमच्या कुठल्या तरी कामासाठी काढली की त्याचा प्रयोग लागायचा. लोकांनीच त्याचे खूप प्रयोग लावले, खूप झाले प्रयोग. मग थर्ड इयरला आल्यानंतर ते कुठेतरी थांबायला लागतं. नवीन नाटक त्यावेळेस मग आम्ही भेट नावाचं नाटक केलं पुरुषोत्तमला. त्याचं मग मी दिग्दर्शन केलं होतं ऋग्वेद सोमण बरोबर, लेखन दिग्दर्शन असं आमचं झालं. त्याला तेव्हा आम्ही नवात गेलो होतो, पहिले जे 9 असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर मात्र मग मी म्हंटल की आता जरा हे बॅक वगैरे जे काय फर्स्ट इयरचे सेकंड इयरला सोडवले
थोडे जे राहिले ते थर्ड इयरला सोडवावे आता. तर तो सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि मग मला काय माहिती, ज्यावेळेस ह्या सगळ्यांनी मला शिकवलं, म्हणजे माझं नाव घ्यायलाच लागेल, कारण हे सगळ्यांनी ना तयार, मी जो काय आता बोलू शकतो ना, हे सगळेच म्हणजे पूर्वा पालेकर असतील, राधिका कुलकर्णी देशपांडे असेल, खरं तर आता गोखले, राधिका गोखले असेल, कल्याणी असेल, कल्याणी कुलकर्णी असेल, तर ह्या सगळ्यांनी ना मला अगदी माझ्या घरी येऊन किंवा त्यांच्या घरी बोलवून अगदी बसवून शिकवलं. ओके. जे की मी या वर्षभरात शिकलो नाही, अभ्यास केला नाही, तो शिकवलं. आणि मी थर्ड इयर ते पास झालो. दुसऱ्या वर्षी म्हणजे संस्कृत नाटक केलंच. आता मी नाटकात काम करण्यासाठी, व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी मला कारणीभूत ठरलं म्हणजे थिएट्रॉन एंटरटेनमेंट, सूरज पारसने, विराज कुलकर्णी, ओमकार गोखले किंवा विक्रांत असेल, आणि माझा चांगला मित्र शिवराज वायचळ असेल, या सगळ्यांनी मला त्या ह्याच्यात घेतलं. आम्ही त्यांच्यासाठी, मी सोवट नावाच्या नाटकात अगदी छोटा रोल करत होतो. त्यांनी, हे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की त्या व्यावसायिक कंपनीने मला बोलवावं. तर त्यांनी मला बोलवलं. मिकी नावाचं मी नाटक केलं. मला खूप मिकी नावाचं खूप सुंदर लिहिलेलं ते नाटक आहे, विनोदी नाटक आहे. अजूनही त्याचे प्रयोग होतात, पण मला आता करता येत नाही माझ्या वेगळ्या कारणांमुळे, मी फिरत असतो म्हणून. पण त्यांनी मला खूप चान्सेस दिले. म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा पृथ्वी थिएटरवर नेलं, की जे स्वप्न असतं फुकट पृथ्वी थिएटरवर काम करायला मिळणं यासारखं काय म्हणत स्वर्ग सुख नाही, ते मला मिळालं. अनेक ठिकाणी मी कामं केली. हे करत असताना मी MA करायचं. माझं लहानपणापासून ध्येय होतं की वडिलांनी PhD केली, आपणही PhD करायची. माहिती नाही कशात करायची, जेनेटिक्स असेल जेनेटिक्स, कशातही. मग मला जर झालं असतं तर मी ललितमध्ये भाग हे करून नाटकातही केली असती. मला जायचं होतं NSD ला, पण ते काय मला असं वाटलं नाही की होईलच असं. माझ्यासारखा चंचल, एका ठिकाणी न थांबणारा असं माणूस तिथं जाईल असं वाटत नव्हतं. पण मग त्यातनंच पुढे जायचं. म्हणून मग काय करावं, त्या काय म्हणूयात तो एक महिना जो होता, 2 महिने ज्यामध्ये मी टिकवायचा अभ्यास केला, त्यामध्ये मला त्या इतिहासाची गोडी लागली. कारण तो शिकताना व्याकरण एका बाजूला होतच 100%, पण अर्थशास्त्र होतं कौटिल्याचं, वेगवेगळी नाटकं होती, आणि मग त्या काळाची परिस्थिती, वेद होते, ते शिकताना मला ते आवडायला लागलं. आणि असं वाटलं की आपण आर्किओलॉजी करावा, MA इतिहास करावा युनिव्हर्सिटीतला. पण माझं BA हिस्ट्री नव्हतं, त्यामुळे मला MA हिस्ट्री करता येत नव्हतं. आर्किओलॉजी करता येत होतं, पण पुन्हा तेच नाटक आणि ह्याच्यामुळं जाग उशीर आली. मी गेलो त्यावेळेस ऍडमिशन झाल्या होत्या, आणि मग माझे पहिले गुरु उदय इंदुरकर, ते आता नाहीयेत आपल्या बरोबर, तर त्यांच्याकडे मी गेलो. कारण त्यांनी एक होतं देव नावाचा ते कार्यक्रम करायचं, देवळांची सगळी माहिती सांगायचं. आणि त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये मुक्तछंद आम्ही भरवायचो, त्यावेळेस मुक्तछंद मध्ये आम्हाला त्यांनी ते हे शिकवलं, म्हणजे ते तो कार्यक्रम घेतला होता, आणि त्याचं वेळ लागलंच होतं थोडंफार. त्यांच्याकडे गेलो, ते म्हटले की तू मग तुझं संस्कृत आहे, MA संस्कृत कर किंवा इंडोलॉजी कर. इंडोलॉजी करूयात. ते संस्कृतचा संबंध तोपर्यंत कमी झाला होता माझा असा. मी इंडोलॉजीला गेलो. इंडोलॉजीला माझ्या गुरु डॉक्टर मंजिरी भालेराव होत्या. त्यांनी मला सांगितलं फक्त इंडोलॉजी करू नकोस, तुला BA संस्कृत झालंय तर कर MA संस्कृतही, डेक्कनला जा, आणि साईड बाय साईड तू करू शकतो 2 MA एकत्र, इंडोलॉजी पण करू. म्हणजे एक विषय सोडायचा वगैरे असं करून. म्हटलं ठीक आहे. म्हणून मी तिकडे MA संस्कृतला ऍडमिशन घेतली. त्याचेही वेगवेगळे केस आहेत की मला ते मी दिलं, पण त्यांनी मला विचारलं की होता सर होते की का रे म्हणे तू संस्कृत का घेतोयस. तर मी त्यांना म्हटलं मला आर्किओलॉजी घ्यायचं होतं, पण ते मिळालं नाही. पण संस्कृतही त्यालाच जोडलेला सब्जेक्ट आहे, तर मला संस्कृत तर शिकायचंच आहे. आणि ते शिकत असताना मला आर्किओलॉजीची पुस्तकं वाचता येतील, म्हणून माझे दोन्ही भाग साध्य होत आहेत. आणि इंडोलॉजीला पूरक आहे संस्कृत, हे मला नंतर कळलं, पण मला त्यावेळेस ते थोडासा अंदाज आला होता. तर म्हणे काय घेणार तू, सब्जेक्ट स्पेशल कुठला घ्या. म्हटलं व्याकरण. तर ते हसले, तुला इतिहासात काम करायचं, व्याकरणात तुझी वाट लागेल म्हणे, आणि तू व्याकरणाचा माणूसच नाही म्हणे, एवढा तू बसूच शकत नाही, तू वेद घे म्हणे स्पेशल. मग मी वेद स्पेशल घेतला. प्रज्ञा कुलकर्णी असतील, वाल्हे मॅडम असतील, शिल्पा सुमंत असतील, प्रसाद जोशी असतील, यांनी ते इतकं सुंदर शिकवलं मला की तो सगळा भाग मला तिथून इतिहासाची, आणि तो इंडोलॉजीला, तिथून ती इतिहासाची सुरुवात झाली.
आणि ती इतकी जोरदार सुरुवात झाली की 2020 साली मी पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासावर अभ्यास करायला घेतला. खूप लोक आहेत, म्हणजे अविनाश सोनी असतील, मंदार लवाटे असतील, शहाजी सर असतील, भोसले सर, या सगळ्यांनी, सुप्रसाद पुराणिक असेल, या सगळ्यांनी ना थोडंफार लिहिलेलंच होतं. म्हणजे थोडंफार नाही, बऱ्याचपैकी लिहिलं होतं. तू लॉकडाऊन मध्ये काय करायचं, पुस्तक घ्यायचं, सायकल आणि गाडीवर फिरता येत नव्हतं, मास्क लावायचं, पुस्तकात आदल्या दिवशी वाचायचं, उद्या कुठं जायचं, चालत तिथपर्यंत जायचं. तुला मध्ये थांबवतो जरा मी, कारण आपण बरंच पुढे आलो इतिहासाच्या मध्ये. 2-3 टप्पे तुझ्या आयुष्यात महत्वाचे घडलेले आहेत. तू आबोल म्हणाला सुरुवातीला, परंतु तुला जाणीवपूर्वक आता इतका बोलतोयस जाणीवपूर्वक थांबवायला लागतंय. हो. पण मधल्या काळामध्ये छोटा भीम नावाची जी प्रसिद्ध मालिका होती त्याला तू व्हॉइस ओव्हर दिलाय, कोणातरी आणि एका व्यावसायिक मालिकेत सुद्धा काम केलंय. तर तो एक टप्पा जरा उलगडून सांग. तो इथंच होता खरं म्हणजे 2020 सालचाच मी म्हणत होतो, तो होता. हे सगळं 2020 ला मी पहिल्यांदा सिरियल मध्ये काम केलं, कारण मी शिकत होतो ना त्यावेळेस आणि लॉकडाऊन मध्ये फिरत होतो. गोडी लागली होती फक्त. ह्याच्यात काम करायचंय, इतिहास अभ्यासक म्हणून काहीतरी करायचंय, हे अजूनही ठरलेलं नव्हतं. माझं अजूनही त्याच विषयात होतं की मी नाटकच करणार आहे, नाटकातच काम करणार आहे, एवढंच ठरत होतं. मला सिरियल मिळाली, सावित्री ज्योती नावाची सिरियल होती. 2020 डिसेंबर, काहीतरी 10 डिसेंबर ते 25 का 24 डिसेंबर पर्यंत त्याचं शूट होतं. मोठा रोल नव्हता, मोठा ट्रॅक होता, जरा चांगला ट्रॅक होता. असं ती सिरियल होती. ती झाली, ती संपली. त्यात कुठली भूमिका होती? रघुनाथ नावाची होती. पुण्यातला जो पहिला बाल विधवा विवाह झाला, तर जो ज्यांनी केला तो ती भूमिका होती. त्यामुळे मी त्याच्यामध्ये पुन्हा ती सिरियल संपल्यानंतर असं होतं, अरे बस आता आपण मुंबईत जाऊन स्ट्रगल कलाकार झालो, स्ट्रगल करायचं. पुन्हा ते मास चढणं म्हणतात. त्याच्या आधी मी डबिंग वगैरे व्हॉइस ओव्हर करत होतो बरं का. छोटा भीमचं नाही, छोटा भीमचं खूप नंतर आलं. छोटा भीम मराठीत जेव्हा आलं ते मी केलं. ओके. मग वेलकम वगैरे अशा ज्या मूवीज आहेत तुम्ही बघाल कधीतरी, अमेझॉन प्राईम वर वेलकम नावाचा मराठीमध्ये केलं, वेलकम दे. त्याच्यामध्ये मी मराठीतनं व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. ते अमेझॉन प्राईम वर वगैरे अनेक ठिकाणी येते आता, युट्यूबवर पण. तर त्यानंतर मात्र माझं MA पूर्ण झालं आणि मला पहिल्यांदा बोलवलं अनुराग वैद्य यांनी. तुमची ओळख आहेच आहे अनुराग वैद्य यांची. अनुराग वैद्य आणि शंतनू परांजपे या दोघांनी बोलवलं आणि हेरिटेज वॉक करणार का असं विचारलं. मी कधी काही केलं नव्हतं, माहिती सांगायची. हेरिटेज वॉक काय इथून सुरुवात? नाही, तेवढं माहिती नाही. मी गेलो होतो, असं आपल्याला करायला लागेल, आपण करू शकू, असं काही माझ्यामध्ये तो काही हे नव्हता. त्यांनी आग्रह धरला की तू चांगलं सांगू शकतो. त्यांनी नाटक बघितलं होतं, नाटकात काम करतो, हा गोष्ट नीट सांगू शकतो. आणि पहिल्यांदा त्यांनी मला नेलं हम्पीला. की चल तू पहिले अंदाज घे ना, असं म्हणून मी त्याची वही माझ्याकडे अजून तयार आहे. एवढा मोठा जाड वही तयार केली की पहिल्यांदा अभ्यास ज्यांनी केला हम्पीचा तेव्हापासनं ते आता जे अभ्यास करतायत त्यांच्यापर्यंत त्यांनी कुठेही व्याख्यानात मांडलेले मुद्दे असतील किंवा याच्यात, ते सगळे मी माझ्याकडे डॉक्युमेंट करून ठेवले त्यावेळेस आणि करत राहतो. हम्पी आवडतं गोष्ट म्हणून. मी तिथं गेलो आणि अनुराग वैद्यचा आवाज घसा एकदम बसला. बरं, सांगायला सुरुवात करेल त्याच वेळेस आणि तो म्हटला तुला सांगायला लागेल सगळं. आता ते ठरवून त्याने केलं का ते अचानक झालं हे ते गुपित आहे, अजून त्याने मला सांगितलं नाही. मी त्याला दरवेळेस विचारतो. आणि तिथं मी 4 दिवस संपूर्ण हम्पी सांगितलं आणि मग त्याचं व्यसन लागलं. अच्छा, की आपण फिरतोय, आपण माहिती सांगतोय, आपल्याला सांगता येते आणि लोकांना ती आवडते. त्या हम्पीमध्ये आपल्याला सांगता येतंय आणि लोकांना आवडते. आवडते म्हणजे काय, तर मला नंतर अनेक वर्ष आता मी करतोय तर लक्षात आलं की लोकही ती माहिती सांगू शकताय, अशी लोकांना लक्षात राहते. तर इथून मी ती सुरुवात झाली. आणि ह्याच्यामध्ये ते काय, ते बॅक ऑफ द माइंड राहतो ना, कलाकार माणूस कधी सुटत नाही, लक्षात घ्या तुम्ही. मग त्याला जर एखादी नृत्यांगना जर काय म्हणूयात इतिहास अभ्यासक किंवा इतिहासकार, इतिहास तज्ञ असेल तरी त्या मंदिरातल्या रंगमंडपावर उभं राहिल्यानंतर तिला नृत्य करायचा मोह होतोच. तसं मलाही झाला. मला विचारलं की छोट्या भीमच्या ऑडिशनला बोलवलं होतं की छोट्या भीम मराठीतनं येतंय तर तू करणार का. म्हटलं का नाही, आपल्याला असं काही फार त्रास नाही. कुणाला आवाज दिला छोटा भीम मध्ये? मी त्यावेळेस एक राजकुमार होता त्याला आवाज द्यायचो आणि दुसरा आवाज जो होता तो मी बरेचसे राक्षस केले होते त्यावेळेस, त्यांना दिलाय. त्यामुळं ते केलं
पण ते अगदी थोड्या असतं, मग ते मुंबईला शिफ्ट झालं. पण मला आवडतं अजूनही आवाज हे करायला आवडतं, कारण व्हॉइस मॉड्युलेशन मी खूप आधीपासून करत होतो. ह्याच्यामध्ये काय व्हॉइस ओव्हर देणं, गणपतीला वगैरे सुद्धा अजूनही मी गणपतीला माझे आवाज असतात काही ठिकाणी ते ओळखता येत नाही, असेच मी काढतो. नाही तर असं हा सगळीकडे काही करायला लागलं असं होतं. एक ना धड भाराभर चिंध्या. तुला आवडेल का नाही मला माहित नाही, परंतु हे इतकं चांगलं कलाक्षेत्र असताना, त्यामध्ये चांगलं नाव कमावलेलं असताना, चांगली कला असताना अचानक सोडून इतिहास वगैरे काय? कारण इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक असं म्हटलं की आमच्या डोळ्यांसमोर अगदी पोक्त बुजुर्ग माणसं येतात. तुझ्याकडे पाहिल्यावर अनेकांना सांगितलं की हा इतिहास अभ्यासक आहे. हा इतिहास अभ्यासक असं होऊ शकतं. नाही, काय त्याचं कारण, मला आवड निर्माण झाली हे तर निश्चित आहे मला. आणि सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे मी म्हणतो ना, मंजिरी भालेराव असतील, आमचे डेक्कनचे सगळे शिक्षक, म्हणजे एकाचं कोणाचं तरी नाव राहून जाईल म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाहीये, पण पिमवीचे खरं तर सगळे शिक्षक आहेत. म्हणजे श्रीनंद बापट सर असतील, त्यानंतर अंबरीश खरे सर असतील, या सगळ्यांनी ना माझं MA इंडोलॉजी आणि संस्कृत झाल्या मला उचलून धरल्यासारखं झालं की नाही तू हे कर, नाही तू ह्याच्यात कर. म्हणजे मंजिरी भालेराव मॅडम जर हे ऐकत असतील तर त्यांना उलट राग येईल, कारण त्या मला दर वेळेस सांगतात की अमोघ तू संस्कृत नाटक आणि नाटक सोडू नको, त्या आणि प्रज्ञा कुलकर्णी. पण मी काय अजून तिथं परत घुसलेलो नाही. त्यांचं तर अजूनही म्हणणं आहे की तू संस्कृत नाटकावर काहीतरी काम कर, पण ते होत नाही अजून. कधीतरी ते नक्की त्यांचं हे करेन. ते उचलून धरलं मला, आणि बऱ्याच अशा गोष्टी घडत गेल्या की ते मी तिकडं वाहवत गेलो. त्या गोष्टी न बोललेल्या बऱ्या, कारण प्रत्येक गोष्ट इतकी पर्सनल असते की ती सार्वजनिक बऱ्याच लोकांनाही माहिती नाही, ती सार्वजनिक करूही नाही असं मला वाटतं. त्यामुळं ते मी इतिहासाकडे वळलो. आणि नंतर तुम्ही म्हटलात तो मुद्दा मला अनेक लोक बोलले की मग असा इतिहास अभ्यासक, माझं म्हणणं आहे की असाच पाहिजे. आता तुम्ही लोकांमध्ये मिसळलेच पाहिजे. तर लोकांमध्ये मिसळणं जास्त गरजेचं आहे. याचं कारण आहे की इतिहास अभ्यास करतो, इतिहास मांडतो, इतिहास संशोधन करतो, ते सामान्य लोकांसाठी करतो की त्यांना इतिहास कळावा. मग तुम्ही सामान्य माणसासारखंच दिसलं पाहिजे आणि तरुण राहिलं पाहिजे. नाहीतर मग इतिहास अभ्यासकांना इतिहास म्हटल्यावर तो कुठेतरी मोठाच आहे, माझं वयही मोठं करतात लोक. पण नाही, माझ्या ओळखीचे खूप इतिहास अभ्यासक आहे. म्हणजे मी शंतनू, अनुराग असेल, रोहित असेल, माझा मित्र हा, आणि चांगला बदल आहे. हा खूप चांगला बदल आहे. केतनपुरी वगैरे हे अगदी तरुणाईचे इतिहास अभ्यासक आहेत. कौस्तुभ कस्तुरे, सौरभ वैश्य, अनेक आहेत. म्हणजे मी एकाचं नाव घेतलं तर पुन्हा तेच होईल की कोणीतरी म्हणेल अरे मी नाही का तरुण. तर माझे जेवढे मित्र आहेत ते सगळे तरुण इतिहास अभ्यासक आहे, आणि सगळे असे राहतात. त्यामुळे ते पटकन लोकांमध्ये मिसळतात. आणि त्या मित्रांमुळे मला वेळ लागला. कोणीतरी काहीतरी भेटतं, आमच्या चर्चा अशाच रंगतात. आज मिसळ खायला भेटलं तर मिसळ खाऊ ना. अरे ते औरंगजेबाचं माहितीये का काय झालं सुरू. मग आपल्याला असं होतं अरे बापरे आपण फार काहीच वाचलं नाही बरं काय, की मग आपण वाचायला सुरुवात. ते व्यसन असतं पा. म्हणजे लोकांना लागतं की असं म्हणतात की तो सिगरेट ओढतो आणि त्याच्याकडे बघून मी ओढायला लागलो, तसं हा राष्ट्रकुटांचा अभ्यास करतो त्याचं बघून मग मी पण जरा वेरूळवर पण अभ्यास केला पाहिजे असं. आणि मग असे प्रत्येक स्थळाचे एक एक माझे गुरु आहेत. म्हणजे वेरूळ आणि हे माझे राहुल देशपांडे सर गुरु आहेत, किंवा सातवाहन बघायला गेलं तर आमच्या, किंवा बौद्ध धर्म बघायला गेलं तर पंडित सर आहेत, मंजिरी भालेराव मॅडम आहेत. संस्कृत बघितलं तर म्हणजे इतके लोक आहेत. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पक्का बसलो. म्हणजे माझ्या मनात जरा वेगळा प्रश्न आहे. तुम्ही अनेक ठिकाणी जाता, तू आणि तुझी टीम अनेक ठिकाणी लेण्या पाहता, मंदिरं पाहता, वेगवेगळी शिल्प पाहता. या सगळ्या गोष्टींकडे आम्ही सर्वसामान्य माणसं पर्यटनाला गेलो की ते किती भारी आहे अशा नजरेने पाहतो सर्वसामान्य माणसं. तुम्ही वेगळ्या नजरेने पाहता. काय ही नजर? नाही, आम्ही ही नजरेनेच बघतो. आम्ही सामान्य माणसंच तुमच्यासारखी. प्रत्येकाला असं वाटतं की शिल्प जे आहे, आम्ही सांगतो ना की ह्या ग्रंथामध्ये ह्या शिल्पाचं वर्णन केलंय, हे शिल्प असं बांधलं गेलंय बरं का असं. पण त्याच्यात कारागिराचं कसब आहे हे आपल्याला गोष्ट नाकारता येत नाही. बरोबर. त्याचे मापदंड दिलेत की डोळे एवढे काढावेत, हात एवढे काढावेत, पाय असे करावेत, त्या शिल्प तो असा उभा राहिलेला असावा, बसलेला असा असावा, मुकुट असा असावा. पण त्यात जे श्वास ओतणं आहे ना, त्याला श्वास देणं ते कारागीर करतो. एका ठिकाणी मी बोललो होतो, चुकून बोललो गेलो, कसं सुचलं मला माहिती नाही, की आतल्या मंदिराची प्राणप्रतिष्ठेसाठी यज्ञ करावे लागतो. पण हा कारागीर जो
दगड काही मूर्ती नसताना तो दगड तयार करतो ना, तो प्राण प्रतिष्ठा करतच येतो आणि मग त्यात श्वास होतो. ते प्राण प्रतिष्ठित असतात, त्यात प्राणच असतो. इतकं सुंदर वाटतं. अहो, तुम्ही वेलूर हळे बिडूला जा, श्वास घेतायत काय असं वाटतं, इतक्या त्या जिवंत वाटतात. आम्हालाही ऑच वाटत. मग त्यातले बारकावे आम्ही जास्त बघतो की त्या देवीचा हात कुठं ठेवलेला आहे, त्या देवाचा हात कसा आहे, मग तो रावणानुग्रह आहे, म्हणजे रावणाला अनुग्रह करणारा शिव आहे का मार्कंडेयानुग्रह शिव आहे, मग हा कुठल्या डायनेस्टीमध्ये, मग कुठल्या डायनेस्टीमध्ये त्याची वस्त्र कशी होती, त्यांचे कानातले कसे घातले जायचे, मग किंवा तुम्ही नाणेघाटाला गेला तर त्या ठिकाणचा इतिहास आहे. आम्ही तो वाचल्यामुळं आणि आता मी या सोशल मीडिया या क्षेत्रातच असल्यामुळं आणि 3D वगैरे असल्यामुळे मला तो डोळ्यासमोर उभं करता येतं की अरे हे असं दिसत असेल बरं का जर आपण आता बघतोय तर. ह्याच दृष्टीने आम्ही कायम बघतो. म्हणजे आताही आपण जिथं बसलो आहोत ही इमारत बरोबर किती 30 वर्षांपूर्वी कशी दिसत असेल, हे समोर जे दिसतंय हे 30 वर्षांपूर्वी कसं दिसत असेल, हे माझ्या डोळ्यासमोर चित्र लगेच उभं राहू शकतं. हे अभ्यासामुळे आणि प्रत्येक इतिहास अभ्यासकाची आम्ही कशी पाहायची मंदिरं, शिल्प, लेण्या. मी तुम्हाला टेक्निकल गोष्टीत अजिबात घेऊन जाणार नाही. साध्या सोप्या भाषेत मी सांगेन, पुस्तकं वाचा. आपलं रानडेमध्ये मी पहिलंच लेक्चर ज्यावेळेस असतं, इथं काही विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्याच दिवशी मी प्रश्न विचारला होता की ह्या वर्षभरामध्ये इतिहासासंबंधित पुस्तक कुठलं वाचलं बरं तुम्ही, तर नाही उत्तर आहे. एवढी बारीक बारीक पुस्तकं आहेत, 100 पानांपासनं ते 200 ते 300 पानांपर्यंत त्या ठिकाणांची पुस्तकं ती वाचू शकतो. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, कन्नड, गुजराती, आणखीन कुठली भाषा असेल ती, बंगाली, सर्व भाषांमध्ये पुस्तक आहे. ठीक आहे. आपल्याला तांत्रिक बाबींमध्ये किंवा पडायचं नाही. हे ज्यावेळेस तुम्ही वाचता ना तुम्हाला बेसिक इतिहास समजतो. आता तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं अच्छा ही ती मूर्ती आहे, तुम्ही एकटक तिच्याकडे बघा. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाला आपण जज करतो पटकन, हे केस कसे होते, म्हणजे आपल्या नकळत होतं बरं का की हे केस कसे होते, अरे याने काय शर्ट घातला होता, अरे दाढी पण करून आला नव्हता, बूट काय घातले होते, हे आपण एका क्षणात त्या माणसाला बघितलं असतं. 10 मिनिटं फक्त त्या मूर्तीसमोर उभं राहा. 10 मिनिटं आपल्याला साठी खूप आहे. आपण देवासमोर बसतो की आपण रील बघतो आणि आपण थांबत नाही 10 मिनिटं कुठल्याही रील बघतो ना, आपण रील काहीतरी घडतंय असं बघतो की नाही 10 मिनिटं तो ठेवून द्या आणि 10 मिनिटं बघा. मी 100% सांगतो की रीलचा जो एक मिनिटाचा कंटेंट आहे ना, असे 10 कंटेंट आहेत ना, ते अख्ख्या शिल्पावर तुमचे 10 कंटेंट असतात. तुम्हाला 10 पेक्षा जास्त सापडतो. बघा आता तू रीलचा विषय काढलाय, मला पटकन असं तू इतिहास अभ्यासकाच्याही पुढे गेलेला जरा. सध्या त्या दिवशी आपण सोबत असताना एक मुलगी सहज म्हणाली, अरे तो रील स्टार पहा. ही एक नवीन ओळख गेल्या काही दिवसांमध्ये रूढ होतीये. काय सांगशील त्याच्याबद्दल? तो मी रील स्टार नाहीये, एक तर ना मी इन्फ्लुएन्सर आहे. मी जास्तीत जास्त तुम्ही मला एक कंटेंट क्रिएटर म्हणू शकता. माझा तो पिंड नाही. मी पिंड नाही म्हणजे मी कंटेंट क्रिएटर होतो. वैचारिक किडा, मराठी किडा, खादाड किडे हे चॅनल आहे आमची. ह्या चॅनलवर मी पहिल्यापासून काम करतो आहे सोशल मीडिया. आता गेली 7-8 वर्ष मी सोशल मीडियामध्ये काम करतोय. अभ्यासक नाही म्हणणार, थोडाफार अभ्यास करायला लागतो कधी कधी, तर सोशल मीडियाचा अभ्यासक म्हणूनही मी हे करतो. आपल्या रानडेमध्ये मी डिजिटल कंटेंट क्युरेशन, डिस्ट्रीब्युशन हे थोडंफार शिकवतोच. त्यामुळे मी ते करत होतो. फक्त झालं असं की फीवर FM नावाचं FM चॅनल आहे, तर मीनल आणि माझा मित्र ओमकार यांनी दोघांनी मला गणपतीसाठी बोलवलं बरोबर वर्षभरापूर्वी. आणि त्यांनी गणपतीचा कंटेंट माझा रेकॉर्ड केला, तो शूटही केला आणि तो टाकला, तो चालला. अच्छा. तो त्यावेळेस चालला म्हणून तो नवरात्रीत चालला, नवरात्रीचा चालला म्हणून आणखीन पुढचा घेतला, तो चालला. आणि आम्ही 1 मिनिटाचा शूट करत होतो. मग काहींनी पॉडकास्ट मध्ये बोलवलं, त्याचे रील टाकायला लागले. मी स्वतःहून आतापर्यंत फक्त स्वतःहून 6 रील फक्त केलेले आहेत. माझ्या चॅनलवर आता खूप रील असतील, त्यातले 6 मी स्वतः शूट केलेले आहेत, कॅमेरा घेऊन, कॅमेरामनला बोलवून आणि हे करून. बाकी सर्व लोकांनीच मदत केलेली आहे. मी कोणाच्या तरी पॉडकास्टला गेलो, जसं की आपल्याला आता तुम्ही याचा रील काढणार कुठला तरी चांगला,
आणि तो माझ्या ह्याच्यावर टाकला जाणार. एवढंच मी केलंय. बाकी मी खरंच माझा काही त्यामध्ये हे नाही. आणि मी तुम्ही रील स्टार होणार. नाही, रील स्टार मी नाही म्हणून तर मी म्हणतो मी कंटेंट क्रिएटर मला म्हणू शकता. मग ह्या सगळ्यांमुळे मला असं लक्षात आलं सगळ्यामध्ये कलाकार आम्ही पुरुषोत्तम पासून ना कलाकार, मालिकांमधला कलाकार, नंतर काय मिमिक्री केलं, इतिहास अभ्यासक आणि हेरिटेज वॉक मध्ये सांगणारा स्टोरीज टेलर आणि आता रील स्टार, या सगळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट तुला आवडणारी ओळख कुठली तुझी? तुला काय आवडतं की लोकांनी मला हे म्हणून ओळखावं? बापरे, मोठा प्रश्न विचारला तुम्ही. नाही, आपल्याला कल्पना आहे की आईला विचारलं असं की कुठला मुलगा असं आवडतं, आहे. तर गंमत बघा काय, मी पहिल्यापासनं ह्या प्रश्नाचा अत्यंत म्हणजे विरोधक आहे. ह्याचं कारण असं, लहानपणी मला पोस्टमन व्हायचं होतं कारण मला फिरायला आवडायचं. नंतर कंडक्टर व्हायचं होतं कारण फिरायला आवडायचं. नंतर आणखीन काहीतरी पोलीसमन, असं करत मी दरवेळेस माझं प्रोफेशन सांगत आलोय. त्यामुळे मला आत्ता जे आवडतं ते इतिहास अभ्यासक. ह्याचं कारण असं आहे की आणि तसंच ओळखावं ह्याच्यासाठी की मला त्यात रमायला खूप आवडतं. माझं बिल्ड जे शाळेने सुद्धा खूप केलं. माझे जे इतिहासाचे सर होते, चिंचकर सर असतील, नंतर मंची मॅडम असतील, ह्या सगळ्यांनी मला खूप इतिहास खूप छान शिकवला आणि कॉमेडी शिकवला. म्हणजे टिंब को पाय लगा के वो भाग्या, पानिपत झाल्यानंतर अब्दाली, असं अशा पद्धतीत तो मस्त शिकवला. त्यामुळे ते मला तयार केलं त्यांनी ऑलरेडी आणि ह्या सगळ्यांनी केलं. तर त्यांचे कष्टही वाया जायला नको आणि म्हणून मी इतिहास अभ्यासक हे प्रेफर करतो. छान असतो. म्हणजे तुम्हाला सांगू का गंमत, सगळे इतिहास अभ्यासक त्यांना प्रत्येक वेळेस पैशाचा मुद्दा विचारला जातो. मी स्पष्ट सांगतो आत्ताही ह्याच्या माध्यमातून की इतिहास अभ्यासकांना पैशाचा मुद्दा कधीच विचारू नये. त्याचं कारण असं, ते खूप छान रममाण झाले असतात त्या ह्याच्यामध्ये. आपला एक रिसर्च करावा, तो रिसर्च लोकांसमोर मांडावा, लोकांसमोर मांडला, ज्या दिवशी मांडला तो त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या रिसर्चला लागावा. त्यांचं खूप व्यवस्थित काम असतं. मग तो मांडण्याची पद्धत वेगळी असते ना, पॉडकास्ट असेल, रील असेल किंवा काही वेगळं पुस्तक असेल, ही मांडण्याच्या पद्धतीत मी जात नाही, पण तो तसा असतो. त्यामुळे मला ते खूप आवडतं. आत्ताही आपण एका रिसर्चवरच काम करताय जो इतिहासाशीच निगडीत. आपलं एका रूम मध्ये करावं, लोकांना तो रिसर्च सांगावं. म्हणजे मला इतिहास सांगायला आपले संजय तांबट सरांनी सांगितलं, यातच मी खूप खुश आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवणं किती मोठी गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे. कारण तेच आहे की ते पटकन सामान्यांपर्यंत पोहोचव. अहो, इतिहास अभ्यासकांच्याही बातम्या तेच देतात. त्यामुळे म्हणाला ते अगदी ठीक आहे, पण एक कळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार निर्माण होतो, भावना दुखावणं. इतिहासकारांनी मांडलेले वेगवेगळे संशोधन पत्र असतील, ग्रंथ असतील, काही संशोधन असेल, ते मांडल्यानंतर त्याला कडाडून विरोध होणं, म्हणजे कधी या बाजूने असतो, कधी त्या बाजूने असतो. आपल्याला कुठल्या एका बाजूला जायचं नाही, पण हा विरोध होतो. त्यावेळेला काय वाटतं, किंवा एकूणच या सगळ्या प्रवृत्तीबद्दल, या सगळ्या वातावरणाबद्दल काय म्हणणं आहे तुझं? एक तरुण म्हणून सांगतो, मोठ्यांचे मुद्दे खूप वेगळे असतील, पण एक तरुण म्हणून तो मुद्दा कदाचित अगदी वरवरचाही असेल. जो इतिहासातला माणूस आहे ना, त्यांनी इतिहासातला विरोध करावा. बरोबर. मी जर फिजिक्स मधलं काहीतरी मांडलं, तुम्ही मांडायला जाल का? नाही, तो अणुरेणू मध्ये किंवा ऍटम मध्ये जरा मला असं वाटतं, असं बोलायला जाणार का? नाही जाणार. झूलॉजी मांडलं तर झूलॉजी सांगायला गेला तर मांडणार का तुम्ही? नाही मांडणार. जेनेटिक्सचं लोकांना माहिती नाहीये, तुम्ही म्हणाल का? नाही, डीएनए तर खरं तर असा असतो आणि त्याचा मोठा मुद्दा करणार. तुम्हाला एखादी गोष्ट मांडल्यानंतर भावना दुखावू शकता का? हो, माणूस संवेदनशील माणूस आहे, गोष्ट आहे, प्राणी आहे आणि असायला हवं संवेदनशील. पण ती संवेदना किती पुढे गेली पाहिजे की त्याने दुसऱ्याच्या संवेदनाला ठेच पोहोचेल, अशी संवेदना मांडून उपयोग नाही. असं नाही. इतिहासाला मांडायला दुसरा इतिहास असतो, इतिहास अभ्यासक असतो. तुम्ही म्हणतायत ना, या साईडचा इतिहास आणि त्या साईडचा इतिहास, म्हणजे इतिहास अभ्यासक इथंही आहे आणि माहिती करून घ्यायला पाहिजे ना, म्हणजे दुसऱ्याची घेता जावं, घेतलीच जाते. फक्त काय झालंय, प्रत्येकाला मांडायचंय असं झालंय. तुम्ही प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे का? तर 100% गोष्टी मांडण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही ते कुठल्या स्तरावर मांडताय ही गोष्ट महत्वाची. सोशल मीडियामुळे झालंय
हे तू जास्त अधिकारवाणीनं सांगू शकतो, कारण तू झालंय. इतिहास अभ्यासक पण आहेस आणि सोशल मीडियातलाही बऱ्यापैकी इन्फ्लुएन्सर आहे. झालंय. असावं, मला त्यात चुकीचं नाही. सोशल मीडिया तर आणखीन सोपी पद्धत आहे आपली मतं मांडायला. अनेक लोकांना जे खदखदत असायचं, जे इतके काळ मांडता यायचं नाही, ते सोशल मीडिया थ्रू मांडता येतं. त्यामुळे मी सोशल मीडियाचा वापराचा समर्थकच आहे. पण तो कसा वापरावा, इतिहास अभ्यासक म्हणून सांगतोय मी ऍज अ मुलगा म्हणून मी व्यवस्थित, मी माझे वेबसिरीज बघतो, मी माझे स्टोरीज टाकतो. मी काय म्हणूयात, मला विद्यार्थी मग विचारतात, तर त्या एक मॅडम होत्या, त्या म्हटल्याच, ताई होत्या त्या, की सर काल तुमची स्टोरी बघितली, कसं आहे ते हॉटेल. मी जसा सामान्य माणूस आहे तसा मी वागतो. हेच प्रॉब्लेम होतो की तुम्ही पहिला विचारतो इतिहास अभ्यासक म्हणजे मी जातो, मी मूवीजला जातो, मी हॉटेलमध्ये खाऊ शकतो. मी असा का वाटतं लोकांना की मी शब्द घेऊनच आता फिरेन. तशी ओळख कधीच नव्हती इतिहासकारांची, बरं का. आणि परिमाण बदलत चालले. आणि ह्या सोशल मीडियामुळे मला जे माहिती नाहीये तो मुद्दा मी उचलून धरतो. बरोबर. आणि इतिहासासंदर्भात, इतिहासाला इतिहासाच्या नजरेनं बघितलं पाहिजे. आणि तुम्ही इथं थांबून तरी बघितलं पाहिजे, नाही तर तिथं थांबून तरी बघितलं पाहिजे. तुम्ही मध्ये कुठे राहून जर इतिहास बघायची सुरुवात केली तर प्रॉब्लेम आहे. आणि मुळात तुम्हाला टीका करायला तुमचा अभ्यास पाहिजे, त्यातला अभ्यासच पाहिजे. पत्रकाराला तुम्ही टीका करायला कधी जातात की तुमचं ही बातमी चुकली, पत्रकारितेबद्दल तुम्ही टीका करा बरं, 4 झापडला उद्या तुमचीच बातमी देईल. तसं नाही. तुम्ही इतिहासकारांना, इतिहास अभ्यासकांना, इतिहास तज्ञांना सुद्धा खूप बऱ्याच वेळेला खूप गौण पकडलं जातं. त्यांच्यावर नाहक टीका होते. मोठ्या मोठ्या अभ्यासकांच्याही मी टीका ऐकलेल्या आहेत फेसबुक पासून. इतिहास अभ्यासक एकमेकांवर करतात, ते फील्डमध्ये प्रत्येक फील्डमध्ये असतं, ठीक आहे. पण वाटेल कोणीही माणूस त्यावर करायला लागतो ज्याचा अभ्यास नाहीये, ते धोकादायक आहे इथून पुढे इतिहास अभ्यासकांसाठी. आणि सामान्य इतिहास अभ्यासक घाबरून इतिहास संशोधन बंद नको करायला कधीच. उद्या इतकं वाढलं आणि इतिहास अभ्यासकाने संशोधन बंद केलं तर ही भीती वाटत नाही कोणाला. चुकीची भीती आहे ही. मी म्हणतोय हा एक्स्ट्रीम विचार असेल. मग फार इंटरेस्टिंग आहे तुझं एकूणच सगळं हे. मला सांग, तू कुठेही गेला, तुझी ओळखीची लोक असतील, नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, पहिला प्रश्न तुला इतिहासाबाबत ज्या शंका आहेत त्यांच्याविषयी विचारतात, त्यावेळेला काय वाटतं, काय भावना असते? चांगलं वाटतं की लोकांना खरा इतिहास जाणून घ्यायला आवडतो आहे. आधी एका वेळेस असं व्हायचं की लोकच सांगायचं, बोलायचं की अरे असं नाही, असं आहे. मी म्हणायचं कुठे आहे त्याचं उत्तर, ते म्हणायचं माहिती नाही. ते आम्ही ऐकलं होतं. आता लोकांमध्येच असं तयार झालंय की ते खरंच रिसोर्स पर्सनलाच विचारता. हे खूप चांगली गोष्ट आहे की हा माणूस आहे, याला हे माहिती आहे ना, याला. इंस्टाग्रामवर मला रॅन्डमली कोणीही मेसेज करतं की दादा याचा जरा इतिहास सांगता का. आता काही माझा अभ्यास नसतो, काहीवर मध्ययुगीनवर एवढा माझा अभ्यास नाही महाराष्ट्रातल्या. मग रिसोर्स पर्सनचा सांगतो की बाबा ह्याला विचारू शकता, आणि तोही देतो त्याला उत्तर. त्यामुळे सगळ्यांनाच चांगलं वाटतं की आता, आणि सतत होत नाही एवढेही काही अजून आपण इतिहासात रमणारी माणसं नाही, आपण पटकन पुढे जाणारी माणसं. पुण्यातली थोडंसं इतिहासात छान रमतात, पण बाकीचं तरी मला अजून अनुभव नाही आला, पण मला छान वाटतं खरंच. तू खरा इतिहास असा एक शब्द वापरला, म्हणजे खरा इतिहास आणि खोटा इतिहास किंवा प्रपोगंडा केला गेलेला इतिहास किंवा घुसडलेला इतिहास, असे बरेच शब्द प्रयोग गेल्या काही वर्षामध्ये आपण ऐकतो आहोत. आणि आता तर तंत्रज्ञानामुळे त्याच्यावर आणखी त्याचे चॅलेंजेस वाढले. कारण काय, जुनी जी कागदपत्र आहेत ती आता बेमालूम तशीच्या तशी हुबेहूब तयार करता येऊ शकतात ना. तर या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहताय? आव्हान नाहीये कुठल्याही इतिहास अभ्यासकासाठी. ओरिजिनल कागदपत्र व्यवस्थित ओळखता येतात, ओरिजिनल हस्ताक्षर ओळखता येतं. तुम्ही पत्रकार आहात, मी तुम्हाला एक लेख दिला माझा ChatGPT वरनं लिहिलेला, तुम्हाला ओळखता येईल का? 1 मिनिटात ओळखलं, 1 सेकंदात ओळखणार, संपला विषय. आमचंही तसंच असतं, 1 सेकंदात ओळखता येतं खरं खोटं. आता दुसरा पार्ट असा राहिला की खरा इतिहास आणि खोटा इतिहास. म्हणजे खोटा इतिहास रूढ झालाय समाजात. मी रानडे इन्स्टिट्यूटचा इतिहास ChatGPT ला विचारला तर त्याने तो इतिहास सांगणं
आणि HOD डॉक्टर संजय तांबट सर यांनी तो इतिहास सांगणं, ह्यात जो फरक आहे तो फरक खरा खोटा इतिहासमध्ये खरं तर फरक म्हणजे तोच खरं तर आहे. तो काहीही माहिती सांगू शकतो आणि हे खरीच माहिती सांगू शकतो. तो काही बोलेल ना, कारण त्याला कुठून तरी काहीतरी फीड केलेलं असतं, ते त्यावर विचार करून तो ते बघतो. त्याला फीड केलेलंच असतं, तो सतत डेव्हलप होत असतो. त्यामुळे तो जे सांगतो त्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवणार? नवीन जनरेशन येऊ पाहते इंडॉलॉजी शिकण्यामध्ये, आर्किओलॉजी शिकण्यामध्ये किंवा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होतीये. करावं की नाही करावं? करावं, 100% करावं. नवीन जनरेशन काय, माझ्या याच्यात सगळ्यात लहान मी होतो इंडॉलॉजी करताना. मी 22 वर्षांचा होतो आणि सगळ्यात वयस्कर म्हणजे मोठे वयाने काहीतरी 76 का 77 वर्षाचे होते आजोबा. सगळ्यात लहान होतो मी. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे माझ्या नंतरचं जे वय होतं ते डायरेक्ट काहीतरी 40च्या वरचं होतं. यंग जनरेशन तर आहेच आहे, पण सगळेच या विषयात अभ्यास करतात. कारण प्रत्येकाला ती इच्छा आहे माझा इतिहास समजून घ्यायची. माझ्या घरापासून म्हणजे आता तुम्ही जिथं राहताय तिथून येईपर्यंत तुमच्या आजूबाजूला जेवढे मॉन्युमेंट दिसत आहेत, रोजच्या रस्त्यावर जेवढे मॉन्युमेंट दिसत आहेत तुम्हाला रोज, त्या मॉन्युमेंटचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. तुम्ही 365 दिवस त्याच रस्त्याने ये जा करताय आणि तुम्हाला त्या मॉन्युमेंटचा इतिहासच माहिती नाहीये, तर मग तुम्ही तुमच्यामध्येच नाही. म्हणजे तुम्ही तसंच एखाद्या आपण म्हणतो ना की प्राण्यासारखं फक्त ये जा करताय असं ठेवून झापड लावून. कारण काय ना, तुम्ही माणूस ज्यावेळेस तुम्हाला इतिहास कळेल त्यावेळेस त्याचं महत्व कळेल. तुम्ही जिथं राहताय, तुम्ही जिथं काम करताय, तुम्ही जी कंपनी मध्ये काम करतायत त्याचा तर इतिहास माहितीच पाहिजे. म्हणजे त्याचा आता आर्कायव्हिंग आता आपण करतोय, युनिव्हर्सिटीचा इतिहास हा त्यातल्या प्रत्येक विद्यार्थी, तो 2च वर्ष आहे, पण तरी सुद्धा जे राजा दीक्षित सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि नंतर काय आपण आता करतो आहोत, हा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याला मास्टर्सच्या माहितीच पाहिजे, बॅचलरच्या माहितीच पाहिजे ना. तो तिथं शिकतोय ना, मग त्याला कळेल की अरे आपण जिथं शिकतोय ती साधी नुसती वास्तू नाहीये, त्याला काहीतरी महत्व आहे. मंदिराला आपण म्हणतो की नाही, मंदिराला तो एक प्रकारचा विज्ञान मंदिर म्हणतो ना आपण त्याला. अशा प्रत्येक मॉन्युमेंट्स मला असं म्हणायचं. एक महत्वाचा मुद्दा अलीकडच्या काळामध्ये जास्त प्रकर्षाने पुढे येतोय. विकासाच्या नावाखाली जुनी ऐतिहासिक वास्तू असतील, तू जशी म्हणाला शिल्प असतील, मॉन्युमेंट्स असतील, ही त्यांची मोडतोड करून त्यांची डागडुजीच्या नावात ते त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे आहे तशीच ठेवावी की त्यांना नवीन मुलामा देऊन नवीन स्वरूप द्यावं? काय आपल्याकडे वज्रलेपन विधी आहे की त्याचं आयुष्य वाढवण्यासाठीच. ओके, ते अजूनही करतात. मग तुम्ही जे म्हटलं त्याची पॉझिटिव्ह बाजू मी बघतो. मला हे बघायला, मला माझा स्वभावच तसा आहे की मी पॉझिटिव्ह बाजू बघेन. जिथं जिथं असा प्रयत्न झालाय, हा मी म्हणतोय, तिथं तिथं त्या ग्रामस्थांनी, त्या समाजाने, त्या सोसायटीने ते हाणून पाडलंय. मी विरोध नाही म्हणत आहे, ते हाणून पाडलेलं आहे. आणि पुन्हा तुमच्या माध्यमातून मी हे स्पष्ट बोलतो, पुन्हा भविष्यात जिथं जिथं असं होईल, आपला इतिहास जे मी आता हा इतिहास सांगितला, भविष्यात जिथं जिथं असं होईल तिथं तिथं इतिहास अभ्यासक सोडून बाकी सर्व माणसं पहिले धावतील. इतिहास अभ्यासक तर धावेलच धावेल, पण बाकी सर्व माणसं ते हाणून पाडायला धावतीलच धावतील. ज्यांचा असा विचार आहे त्यांनी ही गोष्ट आधीच लक्षात घेतली पाहिजे. आणि खरं ना, जुन्या गोष्टींमध्ये आणि असं कोणी करत नाही शक्यतो. मी म्हणतो की हे क्वचित घडतं, क्वचित घडतं. म्हणजे एका हाताच्या बोटांवर मोजण्या इतकं, दोनही नाही, क्वचित घडतं. कोणाच्याही मनात, आपल्या महाराष्ट्रात तर मी म्हणतो, कोणाच्याही मनामध्ये अशी भावना तयार होत नाही. म्हणून परत मी बोलतो, क्वचित घडतं, घडू शकतं. कारण जुन्या गोष्टींमध्ये, त्या वास्तुकलेमध्ये प्रचंड सौंदर्य आहे. त्या दृष्टीने पाहिलं आपण, त्याचा लढा होतो, लढा चालू आहे. आणि त्यात पुन्हा ते मॉन्युमेंटच विजयी होतं. जेव्हा त्याला युनेस्कोचा दर्जा वगैरे मिळतो त्यावेळेस तर तुम्ही त्याला हातही नाही लावू शकत. वेगवेगळी शिल्प आहेत, वेगवेगळे ताम्रपट आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणची ज्या लिपी आहेत, त्या लिपी समजण्यामध्ये आजकालच्या काळामध्ये खूप अडचणी येतात. मोडी लिपी असतील किंवा त्याच्या पूर्वीच्या वेगवेगळ्या याच्यात लिहिलं गेलं असेल, ते कसं उलगडता येईल? त्याचा अभ्यासकांना विचारा, हे तुम्ही अभ्यास करा. पुन्हा तेच मी तो प्रश्न जो विचारला, तो डाएट जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही कोणाकडे जाणार? डायटिशियन कडे जाणार ना. का स्वतः तुम्ही गुगलवरनं बघून करणार? गुगलवरनं करणारे आहेत, पण त्याचा परिणाम वेगळा होतो. गुगल सगळंच देतं, डायटिशियन तुमचं बघ. तसंच आहे,
तुमच्याकडे असलेला ताम्रपट, तुमच्याकडे असलेला मोडी कागद, तुमच्याकडे असलेलं काही जे काय असेल त्याचा खुलासा तुम्हाला तोच माणूस देऊ शकतो ज्याचा त्याच्यावर अभ्यास आहे. खूप धाडसी विधान आहे, अनेक इतिहास अभ्यासकांना आवडेल नाही आवडेल मला माहिती नाही, पण आज या माध्यमातून बोलतो. कृपया इतिहास अभ्यासकांना, इतिहासकारांना, इतिहास तज्ञांना तुम्ही हा करतात असं समजू नका. ते शोध लावतात काहीतरी, म्हणजेच ते इतिहासामधले शास्त्रज्ञ आहेत, भर घालतात एक मुलं. त्या इतिहास या विषयाला फक्त नोबेल मिळत नाही म्हणून त्याची दखल घेत नाही का असं आपल्याकडे. म्हणजे माझ्या मित्राने म्हटलं होतं की अरे तुम्हाला कुठं काय, तुमच्या विषयाला नोबेल तरी आहे का. तो शोध लावतो म्हणजेच तो शास्त्रज्ञ आहे, त्याला शास्त्रज्ञासारखंच ट्रीट करायला पाहिजे. तो शोध लावतो, फक्त आधीचा शोध लावतो म्हणून तुम्ही त्याला हे करू नका. त्या शास्त्रातला तज्ञ म्हणजे तो शास्त्रज्ञ, इतकं सोपं त्याचं आपल्याकडे व्याख्या आहे. तुम्ही जर त्याला तसं बघितलं तर तुम्ही त्याला नक्कीच मान द्याल. आणि प्रत्येक इतिहास अभ्यासकाचं असंच म्हणणं असतं, इतिहासकाराचं असतं, इतिहास तज्ञाचं असतं, आर्किओलॉजिस्टचं. ह्या इतिहास या विषयामध्ये मी सगळे घेतोय, आर्किओलॉजी घेतोय, इंडोलॉजी घेतोय, सगळं की तुम्ही त्याला मान द्यावा. म्हणून मी पहिले जे बोललो, फिजिक्सच्या माणसाला तुम्ही म्हणू शकत नाही, विरोध नाही करू शकत, काय शोध लावतं वगैरे असं करू, पण तुम्ही इतिहास म्हटल्यावर लगेच तुम्हाला हे होतं, त्याला मान तरी द्या. कारण महत्वाच्या गोष्टी तू शोधतो, समाजासमोर जेवत नाही. अनेक इतिहास अभ्यासक मी बघितलेले आहेत, ताण भूक विसरून फक्त शोधकाम करतात, झपाटल्याशिवाय होतच नाही सगळ्या. आणि झपाटणं हा शब्द खूप छोटा आहे सर, झपाटणं ते बघा त्यांचं झपाटणं, वणवण फिरायला लागतात. पुस्तक तयार होतं ना, हा पुस्तक करतो असं नाही, वणवण भटकायला लागतं त्यासाठी. किती लोकांचे अपमान सहन करायला लागतात लोकांकडनं झालेले. समोर दरवाजे बंद झाले, अजूनही हे दरवाजे बंद होतात, नाही आम्हाला ते नाही दाखवायचं आमच्या. बापरे, दस्तावेज असून सुद्धा अनेक ठिकाणी होत आहे, द्यायचं नाही आम्हाला. माझ्या बाबतीत नाही घडलेलं हे, अनेक किस्से आहेत माझ्या ओळखीत झालेले. ते सगळं सहन करूनही तो उत्तम शोध लावतो. तो तरुण असेल किंवा तो ज्येष्ठ असेल, मनापासून शोध लावतो. आणि तुम्ही त्याच्या शोधाला इतिहास अभ्यासक, इतिहासकार, इतिहास तज्ञ नसूनही वाटेल तसं, वाटेल त्या भाषेत बोलताय. बोला आईन्स्टाईनला नाही बोलू शकत तुम्ही, त्याचं कारण आहे तुम्ही त्याला सिरियसली घेत नाही का काय, असं कधी कधी वाटतं. आम्ही तरुण म्हणून बघतोय, खंत वाटतं. माझे शिक्षक आहेत, वेगवेगळ्या विषयांवर छान गप्पा मारल्यास. खरं तर लडबापूची थीमच अशी आहे की त्या माणसाला पूर्ण जाणून घेणं. कारण तू बहुआयामी व्यक्तिमत्व आहेस, कलाकार पासून तर इतिहास अभ्यासकापर्यंत येऊन थांबलाय. शेवटचा प्रश्न विचारतो तुला, एक इतिहास अभ्यासक म्हणूनच थांबायचं की वेगळं काही अंतिम ध्येय आहे? नाही विचार केला अजून स्पष्ट. त्या टप्प्यावर मी खरं न विचार करता जे काही केलंय ते केलंय. परिस्थिती आली तसं मी वागत गेलेलो आहे. मला लढ बाप्पू मध्ये जो आहे त्याचा बाप्पू फक्त मी आहे. लढण्याचं सगळं काम माझ्या आजूबाजूच्यांनी केलंय आणि त्यांनी सांगितलं तू लढ. म्हणजे त्यांनी श्रीकृष्णासारखं सांगितलंय प्रत्येकाने. मी सांगत असताना माझ्या घरच्यांपासून ते माझ्या इंडोलॉजीचे शिक्षक आणि आजूबाजूच्या ह्याच्यापासून जे सांगितले ते सगळे म्हणतात. त्यांनी मला फक्त लढायला सांगितलंय, असाच होतो मी. त्यामुळं त्यांनी लढण्याचा बळ दिला आणि त्यांनी लढायला त्या वेळेस सांगितलं हे कर हे कर. मी तसं करत गेलेलो आहे आणि माझ्या बुद्धीला आता असं वाटलं की आता मी हे करायचं ते मी करलेलं आहे. पण मला कुठल्या विषयात रिसर्च करायचा, या मंदिरावर करायचा, या विषयावर करायचा, हे मी माझ्या बुद्धीनं त्या वेळेस सुचलं तसा प्रयत्न करून बघितलाय. तो मी निर्णय घेतला, तर घेतल्यानंतर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतील ते मी नंतर बघितले. माझी एकच इच्छा आहे की आता हा AI आणि इतिहास एक करावा. आणि जो AI इतिहास सांगू शकत नाही किंवा इतिहास मांडू शकत नाही, इतिहासकारांना प्रॉब्लेम येणार नाही हे मात्र नक्की आहे. त्यांचा जॉब जाणार नाही. कारण मी पुन्हा म्हटलं सोशल मीडिया आणि AI मध्ये माझे अनेक मित्र आहेत जे टॉपच्या कंपनीमध्ये काम करतात. त्यामुळे मी या माध्यमातून परत सांगेल इतिहास अभ्यासकांना त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. पण आपण त्यांचं काम कुठं काही कमी करू शकतो का हा फक्त मी विचार सध्या करतोय. त्यावर मी कामही करतोय. त्यामध्ये पुढे जात आहे. हा मला आता कोणी अभिनय करायला विचारतात
मी नाही म्हणतो. विचार आहे. अच्छा हा. नाही, मी विचारही नाही करत आता. मी नाही म्हणतो, स्पष्ट नाही म्हणतो. डबिंगची कामं मी करतो, अजूनही करतो, व्हॉइस ओव्हर करतो. अभिनयात नाही म्हणतो, कारण त्याला कमिटमेंट लागते. आणि मी आज पुण्यात आहे, मी उद्या हम्पीत असतो, परवा हिमाचलला जातो, तेरवा गुजरातला असतो. ते मला चुकीचं वाटतं. त्या माणसाला आपण गृहीत धरतो, हा बघेल ना, मी आल्यावर करून घेईल माझ्याकडनं. ते चुकीचं वाटतं. मंडळी, खूप उमद्या इतिहासकाराला आज आपण भेटलो. त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि सहज गप्पांमधनं त्याने अनेक गोष्टी उलगडूनही दाखवल्या. या उमद्या इतिहासकारा त्याने आत्ताच म्हटलं की मी फक्त बाप्पू आहे. मग ते लढ असं म्हणण्याचं जे बळ आहे ते तुम्ही आपण मिळून त्याला देऊया आणि त्याच्याकडनं नवीन नवीन संशोधन आपल्या समाजाला मिळो, आपल्या देशाला मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करूया. शेवटी फक्त एकच म्हणूया, अमोघ लढ बाप्पू. येस.